फ्रेंड्स, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते। तर आज आपण रेसिपी न बघता एक व्लॉग बघणार आहोत। याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन आले आहे पाचगणीला। अगदी पुण्यापासून साधारणपणे 2 तासाच्या अंतरावर पाचगणी आहे। अतिशय सुंदर आहे आणि हे व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसतंय हे आहे अवेज वर्ल्ड थीम पार्क ॲडव्हेंचर पार्क। अतिशय सुंदर आहे, मुलं तर खूप एन्जॉय करतात। हा आहे पार्ट 1, जे मुलांचे आवडते कार्टून याच्यामध्ये आहेत आणि मुलांना खूप मस्त वाटतं, एकदम छान फिलिंग येतं। ह्या व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात येत असेल की मुलं किती एन्जॉय करतात ते। याचं चिल्ड्रनसाठी तिकीट आहे 200 रुपीज आणि ॲडल्टसाठी आहे 400 रुपीज, पण ते अगदी वर्थ आहे। हे बघा, हा माझा मुलगा आहे, त्याला तर असं झालंय की मी कुठल्या कार्टून जवळ जाऊ आणि कुठल्या नाही। तर खरंच अगदी खूप सुंदर आहे। हे ॲडव्हेंचर पार्क थीम पार्क हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 मध्ये यांचा अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे जंगल सफारी। तुमचा अगदी किंचितचाही विश्वास बसणार नाहीये की हे जे जंगल आहे हे आर्टिफिशियल आहे म्हणून। अगदी रिअलिस्टिक फिलिंग हे जंगल सफारीमध्ये आपल्याला येतं, कधी कधी तर अगदी घाबरायलाही होतं। अतिशय सुंदर आहे थीम पार्क, हे अजिबात स्किप करू नका जर तुम्ही पाचगणीला गेलात तर। आणि दुसरं गोष्ट म्हणजे जंगल सफारी तर ऑसम आहे, अतिशय सुंदर आहे। आता माझा अर्धा व्हिडिओ झाल्याच्या नंतर जंगल सफारी स्टार्ट होणारच आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे अगदी रिअलिस्टिक दिसतात, आवाज वगैरे अगदी तेच फिलिंग येतं। खूप सुंदर आहे आणि एक्सपिरियन्स आमचा देखील खूप छान होता। हे बघा, आता स्ट्रॉबेरीच्या बाजूला जाऊन फोटो काढतायत। हा मोटू पतलू तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि बेसिकली मी तर सांगेल ज्यांची मुलं छोटी आहेत त्यांनी तर इथे नक्की व्हिजिट करा। हा प्रमोशन करणारा व्हिडिओ नाही आहे, पण माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करते की मला तर खूप छान एक्सपिरियन्स आला आहे। तर तुम्ही देखील गेलात तर हे स्किप नका करू। तर आता व्हिडिओ बघत बघत तुम्ही देखील एन्जॉय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आता हे ॲडव्हेंचर पार्कच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलोय आणि मग आपण जाणार आहोत मस्तपैकी जंगल सफारी करायला। असा एकही ॲनिमल नाही आहे की जो तुम्हाला इथे दिसणार नाही आहे आणि तुम्हाला जंगल सफारीचा अनुभव नक्की देईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जंगल सफारीमध्ये अगदी धबधबे वगैरे देखील बनवलेले आहेत, ज्याला आपण वॉटरफॉल म्हणतो, तो देखील अतिशय सुंदर आहे। तर तुम्ही जर पाचगणीला गेलात तर तिथे म्युझियम आहे, त्याच्यानंतर तिथे तुम्हाला ॲक्वेरियम बघायला भेटेल, त्याचा देखील व्हिडिओ मी लवकर पोस्ट करणार आहे। आणि त्याच्यामध्ये मॅक्स म्युझियम आहे, जे आपले सेलिब्रिटी वगैरे आहेत त्यांचे स्टॅच्यू केलेले आहेत, ते देखील खूप सुंदर आहे। आणि साधारणपणे 4 पॉईंट्स आहेत, ते देखील छान आहे। प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ करणं काही पॉसिबल होत नाही, पण मला जेवढं शक्य झालं तेवढे व्हिडिओ मी बनवले आहेत। हे बघा, आता जंगल सफारीला सुरुवात झाली। तर जंगल सफारी तुम्ही